निसर्गाच्या कुशीत वसलेलं आपलं सुंदर कोकण। आणि ह्यावेळी आम्ही गेलो होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा आणि देवगड परिसरात। चला तर मग एक सुंदर आणि साहसी प्रवास करूया सुंदर कोकणात। सर्वात आधी आम्ही गेलो आचरा गावात, एक शांत आणि निसर्ग संपन्न ठिकाण। तिकडे असलेल्या दादानी आम्हाला कायकिंगचं इन्स्ट्रक्शन दिले। इथे आम्ही केलं कायकिंग। समुद्राच्या लाटांवर तरंगताना मिळालेला तो अनुभव खरंच अविस्मरणीय होता। निरभ्र आकाश, निळशार पाणी आणि मनमोकळा वारा। कायकिंग ही इथे सुरक्षित, स्वस्त आणि अत्यंत मजेदार ऍक्टिव्हिटी आहे। A few moments later. अरे भाऊ, अरे तिकडे कुठे ढकलते? आम्हाला कुठे ढकलते तिकडे? आम्ही झाडात जाऊ। थांब, थांबली थांब। अरे अरे काय मारू? तुला मारावं लागेल। अरे 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 आपण आपण अरे कुठे जातोय? आपण बघ कुठे चाललोय? ए कोपरा ठेवते भेंडी कोपरा। मजा आया। आचरा नंतर आम्ही पोहोचलो देवगड पवनचक्की। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। उंच डोंगरावर वसलेल्या या पवनचक्क्या नुसत्या पाहिलं तरी थक्क व्हायला होतं। पवनचक्कीच्या आजूबाजूला एक सुंदर गार्डन आहे। येथे फिरताना मन अगदी शांत होतं। फुलांनी बहरलेलं हे गार्डन विश्रांतीसाठी परफेक्ट। आणि हो, साहसप्रिय पर्यटकांसाठी इथे आहे जिपलाईनची सुविधा सुद्धा। उंचावरून निसर्गाकडे झेप घेणारा हा अनुभव थरारक आणि आनंददायक। देवगडचा समुद्र किनारा एक अजून खास आकर्षण। इथलं शांत, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मनाला गदगदून टाकतं। जर तुम्हाला निसर्ग, साहस आणि शांतता ह्यांचं संगम पाहायचा असेल तर एकदा तरी आचरा आणि देवगडला जरूर या। आपलं कोकण हे आपल्या संस्कृतीचं, सौंदर्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे। चला तर मग आपण सुद्धा या सौंदर्याचा अनुभव घेऊया आणि आपल्या कोकणाला मोठं करूया। सुंदर कोकण, निसर्गाची खरी जादू। चला तर मग भेटूया पुढच्या भागात नवीन अनुभवांसोबत। तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग।